So once again, welcome all of you in this session. Today we are going to discuss about the very important topic. Note down it, that is heat engine. Note down the topic, that is heat engine. So what do you mean by engine first of all, and what do you mean by heat? Heat कशाला म्हणतात? Yes, anyone from your side? First of all, let us familiar with this word now. Let us familiar with this word. What is heat? Heat means what? Yes, it is the form of energy which in okay. It is heat is what? It is the form of energy. It is the form of energy. Barabar. And how you can get the heat? Okay, in the form of you can represent the heat in the form of what? Temperature. टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये टेम्परेचर जास्त असेल तर काय म्हणतो आपण? हीट जास्त आहे. टेम्परेचर कमी असेल तर हीट काय बेटा? कमी आहे. ओके. सो दीज आर द फंडामेंटल थिंग्स. हीट माहिती आहे सगळ्यांना एनर्जीचा फॉर्म आहे. हीटला कशा प्रकारे रिप्रेझेंट करतोय आपण? कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो हीटला आपण? दॅट इज क्यू. कशाने रिप्रेझेंट करतो? क्यूने रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. सो हीटचं आपण हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. कशाने इंडिकेट करणार? ओके, टेम्परेचर जास्त असेल हीट जास्त असणार. कशाने इंडिकेट करणार? कॅपिटल लेटर क्यू. नेक्स्ट आहे इंजिन. Now this is the something different word for 12th standard only, but it is very important word. Okay, so what do you mean by engine now? Engine बघा, सपोज इंजिन म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे एकतर दोन गोष्टी उभ्या राहत असतील. तुमचं बाईकचं इंजिन बरोबर आहे किंवा कारचं इंजिन. इन जनरल इंजिन म्हटल्यावर तुमचा आयडिया काय होत असेल? काय आयडिया तुमच्या पुढे येतात की वी आर जस्ट जनरली टॉकिंग अबाउट व्हॉट? कार इंजिन और बाईक इंजिन. बरोबर. सो ऍक्च्युअली होतं काय इंजिन मध्ये? जर तुम्ही तुमच्या बाईकचं जर एक्झाम्पल घेतलं, ओव्हरऑल एक्झाम्पल सांगतो, इन डेप्थ त्यामध्ये खूप सारं आहे सांगायला. बरं, ओके. सो इन ओव्हरऑल एक्झाम्पल जर घेतलंय मी तुमच्या बाईक मध्ये, तर काय होतं बेटा? इज देअर एनी आयडिया टू यू? काय आयडिया आहे का तुम्हाला या केसमध्ये? व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स इन केस ऑफ अन बाईक इंजिन और कार इंजिन? येस, काय होतं त्यामध्ये? Yes, we are converting this particular engine. It convert the mechanical work. काय देतं इंजिन आपल्याला बेटा? काय देतं? मेकॅनिकल वर्क देतं. ठीक आहे, हे टर्म्स तुम्हाला नवीन आहे बट लक्ष द्या. काय देतं आपल्याला इंजिन? काय देतं? मेकॅनिकल वर्क. बरोबर आहे. ओके. इंजिन जर बाईक स्टार्ट केली तर काय स्टार्ट होतं? इंजिन स्टार्ट होतं. बरोबर. इंजिन स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला काय भेटतं? मोशन भेटतं. तुमच्या रिअर व्हीलचं म्हणजे मागच्या व्हीलचं काय भेटतं? मोशन भेटतं. आणि त्यामुळे तुमची बाईक पुढे जाते किंवा कार पुढे जाते. दिस काइंड ऑफ पर्टिक्युलर वर्क इट इज द फॉर्म ऑफ मेकॅनिकल वर्क. काय होतं ऍक्च्युअली? काय होतं? रन होत आहे काय? ओके, व्हेकल रन होत आहे. सो दॅट इज द मेकॅनिकल वर्क. सो इंजिन मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? वर्क डन भेटणार आहे. इंजिन काय देतं तुम्हाला? वर्क डन करून देतो. बरोबर आहे. आता कंबाईन करूया दोन्ही वर्ड, दॅट इज हीट इंजिन. कंबाईन करूया दोन्ही वर्ड, दॅट इज हीट इंजिन. व्हॉट डज द हीट इंजिन गिव्स यू? हीट इंजिन इट कन्वर्ट द हीट इन टू. बघा, हीट इंजिन काय करतं आहे? हीट इंजिन काय करतं? कन्वर्ट करतं हीटला. कशामध्ये कन्वर्ट करतं हीटला? इन मेकॅनिकल वर्क. नुसतं वर्क डन नाही म्हणतोय मी, काय म्हणतो? मेकॅनिकल वर्क. ओके. हीट कशामध्ये? हीट इंजिन कशामध्ये कन्वर्ट करतं? हीटला कशामध्ये कन्वर्ट करतं? मेकॅनिकल वर्क. सो डिव्हाइस विच कन्वर्ट्स हीट इनटू द मेकॅनिकल वर्क, दॅट डिव्हाइस इट इज कॉल्ड ॲज हीट इंजिन. अशा डिव्हाइसला आपण काय म्हणतो? हीट इंजिन म्हणतो. बरोबर. हीट इंजिन कशाला म्हणणार? जी हीटचा वापर करून आपल्याला काय देत आहे बेटा? मेकॅनिकल वर्क. अशा इंजिनला आपण काय म्हणतो? हीट इंजिन. बरोबर आहे. काय म्हणतो आपण त्याला? हीट इंजिन म्हणतो. सो याचे प्रिन्सिपल आहे आणि बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट आहे हीट इंजिनच्या, त्या आपण आता इथे आपण बघणार आहोत. क्लिअर? ओके. सो ओव्हरऑल एक्झाम्पल द्यायचं झालं तर बाईक मध्ये किंवा कार मध्ये काय होतं? दिस इज द ऍक्च्युअल फिनॉमिनन. अँड डेप्थ मध्ये भरपूर आहे की काय होतं? इंटरनल कंबशन इंजिन असतं. पेट्रोल तुमचा काय असतो बेटा? वर्किंग फ्लुइड असतं. पेट्रोलचं काय होतं? स्पार्क प्लगनी इग्निशन होतं, त्यामुळे पेट्रोल काय होतं? बस्ट होतं. ओके, इग्नाइट
बर्न होतं, बर्न झाल्यानंतर काय होतं, तिथे हीट एनर्जी तयार होतं, बरोबर. पेट्रोल बर्न झाल्यानंतर काय होतं, हीट एनर्जी तयार होतं. आय हॅव द सॅम्पल व्हिडिओज अँड सॅम्पल इमेजेस, आय विल शो यू ॲट रिअल टाइम. बट नाउ फर्स्ट ऑफ ऑल जस्ट फोकस ऑन दिस कन्सेप्ट, दॅट इज हीट इंजिन. हीट इंजिन काय देणार तुम्हाला, हीटचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे, मेकॅनिकल वर्क मध्ये. ओके. सो मग हे हीट इंजिन कशा प्रकारे असणार बघा. ओके. आणि याच्याशी रिलेटेड तुमचा थर्मोडायनामिक सेकंड लॉ पण आहे. हीट इंजिन कळलेलं आहे सगळ्यांना. हीट इंजिन काय डेफिनेशन जर सांगितली, इट कन्वर्ट, इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट द ओके हीट इनटू द मेकॅनिकल वर्क. ओके. or it transform the heat into the mechanical work. बरोबर, heat into the mechanical work. ओके. बघा मी काय म्हणलंय, हीट इंजिन म्हणजे काय की ते कन्वर्जन करणार आहे हीट इनटू मेकॅनिकल वर्क, बरोबर. सो नाउ द क्वेश्चन अराइजेस दॅट, एक तुम्हाला लॉजिकली क्वेश्चन विचारतो आहे मी. जर सपोज तुम्हाला मायलेज दिलाय बघा, मायलेज, की सपोज 1 लिटर पेट्रोल मध्ये तुमचं बाईक जी आहे, बरोबर आहे, बाईक किती किलोमीटर रन होते, तर आपण मायलेज म्हणतो. लेट सपोज इट रन्स ओव्हर 40 किलोमीटर मायलेज आहे, बरोबर. काय मायलेज आहे, 40 किलोमीटर रन होते. मला सांगा, ओ एक तुम्हाला माहिती नसेल पण ह्या गोष्टी थोड्याशा इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू येतात बघा, की जर तुम्ही 100 रुपीजचं जर पेट्रोल तुम्ही एक्सपेंड करत असाल तर नियर अबाउट यू आर ओनली युझिंग, बघा एक्झाम्पल देतोय मी फक्त, जर तुम्ही 100 रुपीजचं पेट्रोल जर तुम्ही काय करता स्पेंड करत आहात, तर त्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअल रनिंग मध्ये बेटा, म्हणजे जेव्हा व्हेकल रन होते ना, त्यामध्ये फक्त 40 रुपीजच म्हणजे 40 रुपीज म्हणजे 100 रुपयाच्या पेट्रोल मधनं फक्त तुम्हाला 40 रुपयाच फक्त वर्क ऍक्च्युअली मेकॅनिकल वर्क भेटतं. आणि राहिलेले जे हे 60 रुपये ना, 60 रुपये, इट इज वेस्ट. हे वेस्ट होतं बेटा. कशामध्ये वेस्ट होतं, तर ही वेस्ट होतं तुमच्या हीटमध्ये. कशामध्ये वेस्ट होतं, हीटमध्ये आणि फ्रिक्शनमध्ये. बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत त्या वेस्ट होतं, बरोबर. आणि मोस्ट ऑफ द सायंटिस्ट यामध्येच वर्क करताय की हाऊ यू कॅन इन्क्रीज द इफिशियन्सी, बरोबर आहे, इफिशियन्सी ऑफ इंजिन, म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम ओके वर्क डन मिळायला पाहिजे कमीत कमी हीटमध्ये. तर तेच प्रयत्न चाललेले आहेत, बरोबर. एक सॅम्पल एक्झाम्पल दिले मी तुम्हाला. जर तुम्ही 100 रुपीज पेट्रोलमध्ये वेस्ट करत आहात, तर नियर अबाउट लक्षात ठेवा, तुमचे 60 रुपीज आहे ना, 60 रुपीज इट इज वेस्टेड इन फॉर्म ऑफ द स्मोक और द एक्झॉस्ट गॅस. यू आर ओनली युझिंग द 40 रुपीज टू रन युअर व्हेकल. ओके, दिस इज द प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ इट. नाउ लेट अस कन्सिडर दॅट. सो हीट इंजिन मध्ये मी फर्स्ट गोष्ट सांगितली की कशाचं हीटचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, मेकॅनिकल वर्क मध्ये. बट नेक्स्ट आस्पेक्ट काय याच्यामध्ये बघा, की काय आस्पेक्ट आहे नेक्स्ट. मग ओके, नेक्स्ट आस्पेक्ट काय, त्यालाच आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सशी कनेक्ट करणार आहोत. सपोज आय एम गोइंग टू सप्लाय क्यू अमाऊंट ऑफ हीट, बरोबर आहे. ओके, हीट इंजिनला मी दिलं क्यू अमाऊंट ऑफ हीट दिलेली आहे. ओके, तर या सगळ्याच्या सगळं ही जी काही तुम्ही हीट सप्लाय करत आहात, ही हीट सगळीच्या सगळे तुमची वर्क डन करण्यासाठी यूज होत नाही. ओके, जे काही तुम्ही हीट सप्लाय करत आहात ती हीट सगळीच्या सगळी वर्क डन करण्यासाठी यूज होत नाही. ठीक आहे, सगळीच्या सगळी हीट जी आहे ती वर्क डन करण्यासाठी यूज होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे हीट इंजिनच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला हे पण मेन्शन करावं लागेल की हे डिव्हाइस आहे जे हीटचं कन्व्हर्जन मेकॅनिकल वर्क मध्ये करतं, बट पार्शियली, नॉट कम्प्लिटली, बरोबर आहे. म्हणजे 100% तुम्ही हीट युटिलाइज करू शकत नाही. ओके, 100 म्हणजे तुमच्याकडे 100 जूल ऑफ अमाउंट ऑफ हीट एनर्जी आहे, यू कॅन नॉट कन्वर्ट इट इनटू द 100 जूल ऑफ वर्क. देयर विल बी सर्टन वेस्टेज. हा लॉज आहे. कशाचा लॉज आहे मॅम, थर्मोडायनामिक्सचा. हा सेकंड लॉ आहे बेटा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. आता त्याच्यानंतर हेडिंगच आहे आपलं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हीट इंजिनचा टॉपिक येतो त्यामध्ये. ठीक आहे. ओके, नोट डाऊन केला. हीट इंजिन नोट डाऊन केलंय सगळ्यांनी की हीटचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, मेकॅनिकल वर्क मध्ये. बट कसं कन्वर्जन होणार आहे, पार्शियली, नॉट कम्प्लिटली. कम्प्लिटली होणार नाही, पार्शियली, पार्शियली, नॉट कम्प्लिटली. ठीक आहे, और पार्शियली ट्रान्सफॉर्मेशन, PRTLY. ठीक आहे, पार्शली होतं, कम्प्लिटली हीट कन्वर्ट होणार नाही मेकॅनिकल मध्ये. ठीक आहे, तर हे का बरं सांगतं कम्प्लिटली वर्क डन नाही, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतं. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतं आपल्याला की all work cannot be converted into heat and okay but sorry all heat cannot be converted into work. सगळीच्या सगळी हीट एनर्जी तुम्ही वर्क मध्ये कन्वर्ट करू शकत नाही.
So note down the second law of thermodynamics now. नोट डाऊन केलेपर्यंत नाव हीट इंजिन नंतर लिहा. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन देतोय, नंतर आपलं परत चालूच होणार आहे. काय सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? नोट डाऊन द हेडिंग. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो बेटा? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला बघा, ऑल हीट, जी काही तुमच्याकडे हीट आहे, दिस कंप्लीट हीट कॅन नॉट बी कन्वर्टेड इनटू द वर्क. ही कंप्लीट हीट वर्क मध्ये कन्वर्ट होत नाही. काय सेकंड लॉ ऑफ? दॅट इज ऑल हीट. नोट डाऊन, ऑल हीट कॅन नॉट बी converted to work. ठीक आहे. जी काही तुम्ही हीट एनर्जी यूज करणार आहात, ओके, ती हीट एनर्जी कम्प्लिटली वर्क डन किंवा कम्प्लिटली कन्वर्ट होणार नाही वर्क मध्ये. ठीक आहे. बट ठीक आहे, याच्या अपोजिट ऑल वर्क, याच्या अपोजिट वाइस वर्सा, ऑल वर्क कॅन बी, ऑल वर्क जे काही तुम्ही वर्क करत आहात, बरोबर, कॅन बी कन्वर्टेड टू हीट. ऑल वर्क कॅन बी कन्वर्टेड टू हीट. जस्ट याचं एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. बघा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये दोन सेंटेन्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. ऑल हीट कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू वर्क, बट ऑल वर्क कॅन बी कन्वर्टेड इन टू हीट. एक्झाम्पल साठी तुम्हाला काय देतोय बघा, तुमच्याकडे बघा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल. सपोज तुम्ही काय केलंय, दोन ओके हात, तुमच्या हाताने काय केलं, दोन हँड्स असे रब केले, एकमेकाला रब करतात हँड्स. आय विल शो यू द एक्झाम्पल्स ना. Wait for 2 minutes. ओके, am I visible to all of you? बघा, दोन्ही हात आहेत, बरोबर. या हातला काय केलं मी, दोन्ही हँड्सला काय केलं, रब करतोय मी, रब केलंय. काय होतंय, माझं जे काही मी वर्क डन करतोय, ते वर्क करतोय, बरोबर. हे जे काही वर्क करतोय हे कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? येस, इट इज कन्वर्टेड इनटू व्हॉट? हीट. फ्रिक्शन मध्ये जर मी काय कंटिन्युअसली हँड रब केले, तर काय वर्क डन करतोय आणि कशामध्ये कन्वर्ट होत आहे? हीट मध्ये कन्वर्ट होत आहे, बरोबर. हीट मध्ये कन्वर्ट होत आहे, बरोबर आहे. कशामध्ये कन्वर्ट होत आहे? हीट मध्ये. म्हणजे ऑल वर्क कॅन बी कन्वर्टेड इनटू हीट. बट बघा, जर मी काय केलंय, जस्ट एक सॅम्पल एक्झाम्पल आहे, एक खालून एक बर्नर लावलाय किंवा एक काय म्हणतात तर कॅन्डल लाईट लावलाय, कॅन्डल माहिती, कॅन्डल मेणबत्ती लावली आणि त्याच्यावर हँड ठेवला, बरोबर. आणि मग हात फिरतो का? नाही फिरत. सो अपोजिट रिव्हर्सिबल प्रोसेस पण ही पॉसिबल नसते. ठीक आहे. सो ऑल वर्क कॅन नॉट बी कन्वर्टेड इनटू, can be converted into it, but all heat cannot be converted into the work. Okay, केलंय नोट डाऊन, लक्षात ठेवा. सो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आता याचाच वापर करून आपल्याला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे, दॅट इज हीट इंजिनचं प्रिन्सिपल वर्किंग. ठीक आहे, बघूया चला प्रिन्सिपल. त्यासाठी तुमच्या पुढे इमेजेस उपलब्ध आहे, चला नोट डाऊन करताय. So this is the sample diagram for you. Heat engine ची sample diagram दिसतंय सगळ्यांना? Is it visible to all of you? Is it visible? Okay, visible आहे. Let us suppose this is the heat engine. काय heat engine काय करतं? heat engine बेटा, ओके, इट ऍब्सॉर्ब द हीट घेतं आणि कशामध्ये कन्वर्ट करतं? वर्क मध्ये, बरोबर आहे. बट इट कुड नॉट कन्वर्ट कम्प्लीट हीट. सगळीच्या सगळी हीट वर्क डन मध्ये कन्वर्ट करणार का? नाही. तर काही अमाऊंट ऑफ हीट काय करणार? तो रिजेक्ट पण करणार. कशामध्ये? ठीक आहे, तर त्याला आपण नाव पण देणार आहोत. बघा, हीट इंजिन जिथनं हीट घेणार आहे त्याला म्हणणार आपण हीट सोर्स. काय म्हणणार आपण त्याला? हीट सोर्स.
हीट सोर्स, ठीक आहे. हीट इंजिन ह्या थोड्याशा कन्सेप्ट आहे, ओके कन्सेप्ट आहे किंवा काय म्हणता येईल त्याला फंडामेंटल टर्म्स आहेत हीट इंजिन रिलेटेड. कुठे गेलं तर टर्मिनॉलॉजीज असतात, त्या टर्मिनॉलॉजीज आहेत हीट. ओके, हीट सोर्स आणि एक असतं इथे असतं हीट सिंक. हीट सिंक, हीट सिंक काय करतं हीट इंजिन? हीट इंजिन हीट सोर्स पासून हीट घेतं, बरोबर आहे, वर्क डन करतं आणि ओके काही अमाऊंट ऑफ हीट काय करतं सराउंड म्हणजे हीट सिंक मध्ये काय करतं रिजेक्ट करतं किंवा एमिट करतं किंवा इजेक्ट करतं, ठीक आहे. So let us consider that heat source it is at high, okay, heat source it is at the temperature T, okay, and heat sink it is at a temperature T. याला डिनोटेशन देऊया आपण T1, याला डिनोटेशन देऊया T2, ठीक आहे. Let us suppose it absorb the Q1 amount of heat and it reject the Q2 amount of heat. किती हीट रिजेक्ट करतो आहे ते Q1 हीट ऍब्सॉर्ब करतं. हे आहे हीट इंजिन, दिसतंय सगळ्यांना. हीट इंजिन काय घेतं बघा, हीट इंजिन काय करतं हीट ऍब्सॉर्ब करतं, वर्क डन करतं आणि काही अमाऊंट ऑफ हीट काय करतं रिजेक्ट करतं, बरोबर आहे. कुठे रिजेक्ट करणार तर हीट सिंक मध्ये. कुठे रिजेक्ट करणार हीट सिंक मध्ये, ठीक आहे. कुठून हीट घेणार तर हीट सोर्स मधून, ओके. जर यामधला एकही पार्ट कमी असेल, हीट सिंक जर नसेल तर हीट इंजिन बनणार नाही, बरोबर, ओके. कारण ते हायपोथेटिकली रॉंग म्हणजे that is not correct. So there is for complete transformation or for conversion of heat there is a necessary of heat source and there is a necessary of heat sink. Heat sink पण असणं गरजेचं आहे, okay. So here heat source which is at a higher temperature, ते कुठे higher temperature आणि हीट सिंक याला काय म्हणतो आपण, जे लोअर टेम्परेचरला त्याला काय म्हणतो हीट सिंक, बरोबर आहे. इन जनरल तुम्हाला काय माहिती आहे हीट कुठून कुठे फ्लो होतं बेटा, फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हियर T1 इट इज ग्रेटर दॅन T2, therefore heat flows from, okay, from heat source to the heat sink. हीट कशी फ्लो होणार हे ते डाऊनवर्ड डिरेक्शन दिली आहे ना, बरोबर आहे. डाऊनवर्ड डिरेक्शन हीट फ्लोज फ्रॉम हीट सोर्स टू हीट सिंक. देन अँड ओनली देन बघा, त्यामुळे हीट त्यामुळे इंजिनच्या आतमध्ये टेम्परेचर हाय मेंटेन केलं जातं. सपोज एखादं इंजिन आहे तुमच्या बाईक मधलं, तिथे जर टेम्परेचर हायर नसेल तर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट वर्क डन एक्स्ट्रॅक्ट करू शकणार नाही. ते त्यामुळे तुमच्या पिस्टन सिलेंडर मध्ये टेम्परेचर हाय मेंटेन केलं जातं. देन अँड ओनली देन, ओके, यू कॅन एक्स्ट्रॅक्ट द वर्क डन. हे पण एक त्याला प्रॅक्टिकल सिग्निफिकन्सली बोलता येतं, ओके. कारण इंजिन मध्ये तुम्हाला टेम्परेचर हाय ठेवावं लागेल as compared to the heat sink. Then and only then you can extract the heat from that particular source and can do the work done, okay. So from this given denotation यावर ना आपण एक सेंटेन्स लिहिणार आहोत, ओके. काय सेंटेन्स लिहिणार चला, हा यालाच इनपुट हीट पण म्हटलं जाणार, बरोबर. बघा झालं इथपर्यंत. Q1 it is the heat absorbed and Q2 it is the heat rejected. यालाच कधी कधी काय म्हटलं जातं बघा, हा यालाच कधी कधी काय म्हटलं आता आता प्रत्येक बुक मध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहे, वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहे. याला Q1 लाच याला कोणी डिनोट करतं QH, यालाच Q2 ला कोणी डिनोट करतं QC, ठीक आहे, QC, क्लिअर, ओके. नेक्स्ट याला रिझर्वायर, हीट सोर्सलाच म्हटलं जातं, काही म्हणतात हॉट रिझर्वायर, काय म्हणतात वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. याला काय म्हणतात हॉट रिझर्वायर, हॉट रिझर्वायर, ठीक आहे. आणि याला म्हटलं जातं कोल्ड रिझर्वायर, कोल्ड हीट सिंकलाच काय म्हटलं जातं कोल्ड रिझर्वायर. या टर्मिनॉलॉजीज आहेत बेटा हीट इंजिनशी कनेक्टेड. कोल्ड रिझर्वायर, कोल्ड रिझर्वायर या टर्मिनॉलॉजीज तुमच्या बुक मध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे मी घेतले नाही. चला तर मग आता ऍक्च्युली वर्क डन कॅल्क्युलेट करायचं, तर हे वर्क डन काय असणार, व्हॉट इज द वर्क डन इन दिस केस. वर्क काय भेटणार तुम्हाला, डिफरन्स ऑफ द हीट दॅट इज Q1 मायनस Q2 और QH मायनस QC, बरोबर आहे. Q extracted from the heat source and Q rejected or in the cold reservoir. So what is the work done? Work done काय असणार, it is the difference between this particular heat Q1 and Q2 and QH and QC. Therefore the work done will be what, QH minus QC. Work done काय भेटणार तुम्हाला QH minus QC भेटणार, क्लिअर.
ओके, इथपर्यंत नोट डाऊन केलेलं आहे. वर्क डन काय असणार, QH मायनस QC. बरोबर. लेट अस सपोज हीट रिझर्वायर, हीट इंजिन काय करत आहे, हीट इंजिन, इट इज अ डिव्हाइस विच, okay, it extract the heat, it takes the heat and convert it into, it convert partially into the work done. Let us suppose it absorb the 20 joule. किती जूल absorb करता है, 20 joule, out of which it convert 5 joule into the work done. Then how much heat it reject into the reservoir, किती reject करणार ते, that is 15. किती reject करणार, 15 जूल काय करणार, रिजेक्ट करणार. 15 प्लस 5 इज इक्वल टू 20 और 20 मायनस 15 इज इक्वल टू 5 जूल. दिस इज द प्रॅक्टिकल एक्झाम्पल. बरोबर आहे, कारण काय सांगते, हीट इंजिन कम्प्लिटली कन्वर्ट करत नाही, तो पार्शली कन्वर्ट करतो वर्क डन. बरोबर, कम्प्लीट 20 जूल ऍब्सॉर्ब केलं आणि 20 जूल वर्क डन मध्ये कन्वर्ट केलं, असं होत नाही हीट इंजिन. हीट इंजिन पार्शली कन्वर्ट करतो. ओके, आणि हेच आपलं चाललेलं आहे. मोस्ट ऑफ द सायंटिस्ट दे आर डुईंग द रिसर्च ऑन दिस. वी हॅव टू मिनिमाइज द हीट. याला आपण मिनिमाइज करायचा प्रयत्न चालू आहे आणि मॅक्सिमम वर्क डन ऑब्टेन करायचा प्रयत्न चाललेला आहे. बरोबर आहे. तो तुमच्यापासून खूप फार दूर आहे. असं तुम्ही एकदम बेसिक लेवलला आहात आणि हा सिलेबस नवीन इंट्रोड्यूस केला, चांगली गोष्ट आहे. मुलांना माहीत तरी पडतं 12th स्टँडर्डच्या की अशा तरी काहीतरी गोष्ट तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पुढे जाऊन तुम्हाला स्टडी करायची आहे. So these are the fundamental things that you have to study them. ओके, क्लिअर. इथपर्यंत वर्क डन काय असणार, QH मायनस QC. आता आपण काय कॅल्क्युलेट करूया की इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. सो नोट डाऊन द टॉपिक, दॅट इज इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. ओके, काय काय इथे तुम्हाला गरजेचं आहे. इथे याला म्हटलं आपण किती ऍब्सॉर्ब केली हीट, दॅट इज QH. किती रिजेक्ट केली त्याला म्हटलं आपण QC. आणि वर्क डन केलंय W. इथपर्यंत माहिती आहे सगळ्यांना. नाउ व्हॉट इज इफिशियन्सी. इफिशियन्सी काय असतं इन जनरल. इफिशियन्सी, तुमची इफिशियन्सी काय आहे टेस्टची, अरे तुमची इफिशियन्सी काय आहे, आउटपुट बाय इनपुट. किती अभ्यास केला आणि किती मार्क्स मिळाले, आउटपुट बाय इनपुट. जनरल काय असतो, आउटपुट बाय इनपुट इंटू 100. दिस इज नथिंग बट द इफिशियन्सी. त्याला इफिशियन्सीला काय म्हणतो, फॉर्म्युला. बरोबर. how much amount of work done you will get by how much amount of heat that you are invested. किती इन्व्हेस्ट केला आणि किती आउटकम मिळाला, त्याला काय म्हणतो आपण, इफिशियन्सी. बरोबर. सो इट इज डिनोटेड बाय हियर ईटा. कशाने डिनोट केला जातं इफिशियन्सी, ईटाने. दिस इज द ईटा, नॉट अ एन, स्मॉल एन नाही येते, ईटाने. काय ईटा. इट इज आउटपुट बाय इनपुट इंटू 100. सो टेल मी आउटपुट काय मिळत आहे तुम्हाला, वर्क डन. काय मिळालं, वर्क डन. ओके, आउटपुट काय, वर्क डन आहे ना. फायनल आउटपुट काय, वर्क डन. इनपुट काय दिलंय तुम्ही, अरे इनपुट काय आहे, दॅट इज QH. when you are investing the QH amount of heat and you will get the work done capital W, then this is the formula of what, efficiency of heat engine. हे काय बेटा, efficiency of heat engine. ओके, हीट इंजिनची काय बेटा आहे, efficiency. नोट डाऊन द टॉपिक, दॅट इज एफिशियन्सी ऑफ इंजिन. यालाच वेगवेगळ्या टर्म्स मध्ये पण लिहितात बेटा, वेगवेगळ्या टर्म्स मध्ये लिहितात. कसं लिहितात वेगवेगळ्या टर्म्स मध्ये, जसं आपण इथे मी लिहिलं होतं, वर्क डन W इज इक्वल टू काय असतं म्हटलं, QH मायनस QC. बरोबर. अरे लिहिलं ना इथे 15 जूल, हा 20 जूल, 5 जूल ऑफ वर्क डन. बरोबर. सो QH मायनस QC, W is equal to what, QH minus QC. just put this particular value into this equation. या इक्वेशन मध्ये पुट करा. सो ईटा इज इक्वल टू W च्या ठिकाणी पुट करा. काय पुट करणार, QH मायनस QC बराबर डिवायडेड बाय QH इंटू 100. हा 100 कधी कधी लिहित पण नाही. ओके, पर्सेंटेज लिहायचं असेल तर आपण लिहितो. काय ना, QH आणि QH जर डिवाइडला गेला, याला इकडे लिहितो डायरेक्टली, इकडे लिहितोय. चला सांगा मला, ईटा इफिशियन्सी काय होणार, QH बाय QH म्हणजे काय येणार, 1 मायनस QC बाय QH म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड टू द अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब इंटू 100. दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म्युला फॉर द इफिशियन्सी. ठीक आहे. ओके, क्लिअर. इफिशियन्सीचे फॉर्म्युले क्लिअर झालेत. ओके, झालं इथपर्यंत क्लिअर. इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. एक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला, कधी इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन 100% असणार का, नाही. ही कधीच म्हणजे तुम्हाला 100% इफिशियन्सी कधीच मिळणार नाही. बरोबर आहे. 100% इफिशियन्सी म्हणजे तुम्ही काय करत आहात,
QC 0 असायला पाहिजे. QC 0 नसणार, काहीतरी अमाऊंट ऑफ हीट ही सराउंडिंग मध्ये किंवा हीट सोर्स मध्ये काय होत असतं, रिजेक्ट होत असतं. बरोबर आहे. देन अँड ओनली देन हीट इंजिन वर्क्स, अदरवाइज हीट इंजिन वर्क करणार नाही. नुसतंच एक शिप घेतलं आणि शिप जहाज आणि पाण्यावर फ्लोट व्हायला असतो, पाण्यावर ठेवलं की पाण्याच्या टेम्परेचरने हीट फ्लो होणार आहे का नाही. त्याला काहीतरी तुम्हाला काय करावं लागेल, हीट सोर्स द्यावा लागेल, हीट सिंक द्यावा लागेल. बरोबर, दीज आर द थिंग्स. आणि इंजिन मध्ये सुद्धा तुमच्या हे मेंटेन केलेलं आहे. बरोबर, आतमध्ये जो सिलेंडरचा पोर्शन आहे बेटा, जिथे तुमचं एअर फ्युएल मिक्सचर कंबाईन होतं. आता बघूया प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? अरे क्लिअर आहे का? येस और नो? Yes, comment section. Yes, sir. Okay, done. Very good. Now put your mic off. Mic off कर. चला नेक्स्ट. आता बघा, आता ही हीट सोर्स आणि हीट सिंक ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये बघायचे आहे. ते इंटरनल कंबशन मध्ये इंजिन मध्ये येणारच. ही पण एक डायग्राम तुमच्यासाठी काढून ठेवली होती मी. बघायचं असेल तर बघू शकता. हीट सोर्स आहे, ओके, किंवा अमाऊंट ऑफ हीट हीट इंजिन काय करतं, वर्क डन करणार आणि काही जे आहे टेम्परेचर मध्ये रिजेक्ट करणार. ही पण एक डायग्राम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. Now let us see the next important diagram. Periodic table आला इथे. ओके, बघा अशा प्रकारे हीट इंजिन ऍक्च्युअल वर्किंग असं नसतं पण दाखवतो. बघा इथे काय हीट इनपुट दिसतंय का? हीट इनपुट हे कम्प्लिटली मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल. इंटरनल कंबशन इंजिन आहे हे. आयसी इंजिन आहे बेटा. कुठली इंजिन आहे? आयसी. आयसी म्हणजे काय? इंटरनल कंबशन, आतमध्ये होतं. बरोबर आहे. बघा इथे हीट इनपुट दिली, हीट यूज करताय तुम्ही कशामध्ये? बरोबर आहे, वॉटरला. अरे यार, एक्सटर्नल कंबशन इंजिन आहे. ठीक आहे, चालतं. एक्झाम्पल साठी घेतो आहे. इंटरनल आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन पण आहे तुम्हाला. ठीक आहे, डिफरंट इंजिन, इंटरनल इंजिन. इथे हे एक्सटर्नल हीट इंजिन म्हणजे हीट इनपुट तुम्ही बाहेरनं देणार. वॉटर काय करणार? बॉईल करणार. आणि ही जी वॉटर स्टीम आहे तुम्ही काय करणार? पिस्टनवर प्रेस करणार आणि पिस्टन सिलेंडर प्रेस करून तुम्ही व्हेकल जे आहे किंवा ते जे व्हील आहे ते रन करायसाठी यूज करणार. मेकॅनिकल आउटपुट हिअर वर्क डन यू विल गेट. ओके, सो हिअर यू आर गोइंग टू इनपुट द हीट. काहीतरी अमाऊंट ऑफ हीट इनपुट करणार, इथनं मेकॅनिकल वर्क डन मिळणार. बट देर इज अ सम अमाऊंट ऑफ हीट विल बी रिजेक्टेड थ्रू द अल्युमिनियम फिन्स. ओके, त्यासाठी पण एक डायग्राम आपल्याकडे अवेलेबल आहे. बघा, अवेलेबल आहे दिस टाइप. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ हीट इंजिन. बघा, एक आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि दुसरा आहे बेटा इंटरनल कंबशन इंजिन. पहिल्यांदा तुम्हाला इंटरनल कंबशन इंजिन इंट्रोड्यूस करून देतो. इंटरनल कंबशन इंजिन. इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे जे काही इंजिन तुमच्या बाईक मध्ये, कार मध्ये जे काही इंजिन प्रेझेंट आहे ते कसे आहेत? इंटरनल कंबशन, ज्यामध्ये इंजिनच्या आतमध्येच काय होतंय? कंबशन होत आहे. इंजिनच्या आतमध्येच कंबशन होत आहे. ओके, आणि तिथेच तुम्हाला काय भेटतं? वर्क डन मिळतं. त्याला आपण म्हणतो इंटरनल कंबशन इंजिन. ओके, बघा इथे या डायग्राम मध्ये बघा, स्पॉटलाइट दिसतं ही डायग्राम. ही आहे इंटरनल कंबशन इंजिनची डायग्राम. यामध्ये बघा ऍक्च्युअल वर्किंग मी तुम्हाला कम्प्लिटली सांगत असत, खूप वेळ लागेल. जनरल 4 स्ट्रोक असतात, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. सक्शन मध्ये काय असतं बेटा? इनलेट, दॅट इज इनलेट वॉल मधनं एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये येतं बेटा. ड्युरिंग सक्शन स्ट्रोक इनलेट वॉल मधनं एअर फ्युएल मिक्सचर काय मध्ये येतं? आतमध्ये येतं. आणि हे एअर फ्युएल मिक्सचर जे पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर असतं किंवा डिझेल आणि एअरचं मिक्सचर येतं त्याला आपण चार्ज म्हणतो. तो चार्ज इथे प्रेझेंट असतो. बरोबर, आणि ते स्पार्क प्लग काय करतो? त्याला इग्नाइट करतो. ठीक आहे, स्पार्क प्लग इग्नाइट झाल्यानंतर काय होणार? याचं बस्टिंग होणार. बस्टिंग झाल्यानंतर तो पेट घेणार. बरोबर, इग्नाइट जाणार, पेट करणार. तर इथे काय होणार? बरोबर, ओके, हाय टेम्परेचर रिझर्वायर क्रिएट होणार. जो म्हटलं होतं तुम्हाला QH, ही हीट इथे तयार होत आहे. बरोबर, इथे तयार होत आहे QH अमाऊंट ऑफ हीट आफ्टर बस्टिंग. हीट तयार झाल्यानंतर, बरोबर आहे, त्याच्यानंतर येतो तुमचा पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोक मध्ये काय करतं बेटा? ओके, हा एअर फ्युएल मिक्सचर या पिस्टनला काय करतं? डिस्प्लेस करतं. आणि पिस्टन डिस्प्लेस झालं तर तुम्हाला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला काय भेटतं बेटा? वर्क डन मिळतं. काय भेटतं? वर्क डन. झालं वर्क डन. बरोबर आहे. बघा, रिझर्वायर QH होता, हीट इंजिनच. हे पण हीट इंजिनच आहे जे हीटचा वापर करून मेकॅनिक हीट कन्वर्ट करत आहे मेकॅनिकल वर्क डन मध्ये. बरोबर, QH हीट इट इज कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल वर्क डन, दॅट इज W. बट इट इज नॉट कम्प्लिटली कन्वर्टेड. काही जी हीट आहे ती बघा इकडे रिझर्वायर आहे. ठीक आहे, किंवा एक्झॉस्ट गॅस मध्ये, एक्झॉस्ट गॅसच्या माध्यमातून ती काय होतं? रिजेक्ट होऊन जातं. सगळीच्या सगळी कन्वर्ट होत नाही. हेच तुमच्या सायलेन्सर मधून दिसतं तुम्हाला. काही अमाऊंट ऑफ हीट जे आहे, बर्नआउट गॅसेस असतात. बर्नआउट गॅसेस, रेसिड्युअल गॅसेस म्हणतात त्याला.
residual or burnout gases that will be ejected from the silencers or that is called the exhaust valve opening मधून जातात. इकडेच तुम्हाला एक हीट सिंक मध्ये असे तुमच्या इंजिनला फिन्स दिले असतात. बघितलं फिन्स इंजिन मध्ये, ते हे फिन्स कशासाठी दिलेले असतात बेटा? फॉर मेंटेनिंग द टेम्परेचर. बरोबर आहे? ओके, फॉर मेंटेनिंग द टेम्परेचर ऑफ द हीट इंजिन. सो इट रिक्वायर्ड फॉर द फ्लो ऑफ हीट, कारण हीट फ्लो कधी होणार? बरोबर आहे, फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. अँड इंजिनच्या कुलिंग साठी तुम्हाला इथे हीट सिंक सुद्धा दिलेले असतात, अल्युमिनियम सिंक सुद्धा दिलेले असतात. बरोबर. फर्दरली इथे क्रँकशाफ्टच्या कुलिंग साठी इथे क्रँक मध्ये क्रँक सम्प दिलेला असतो, इथे ऑइल दिलेलं असतं. बरोबर आहे, ते ऑइल दिलेलं असतं, ते सुद्धा त्या क्रँकच्या आणि इथे त्या स्पोर्ट कंप्लीट सिस्टमला कुलिंग प्रोव्हाइड करतं. या व्यतिरिक्त तुमचे दोन टाईपचे इंजिन असतात बेटा, एअर कूल्ड इंजिन, ऑइल कूल्ड इंजिन. तर हे आता बोलायला बसलं तर भरपूर आहे. ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर भरपूर काही बोलू शकतो मी, यामध्ये दिवस जाईल, बट दॅट इज नॉट इसेन्शियल पार्ट फॉर इंजिन. फक्त हीट इंजिन दिलेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे. ओके, आणखी एक एक्झाम्पल. आता काय तुमचं इंजिन कुठल्या बेटा? एअर कूल्ड इंजिन आहे. ऑइल कूल्ड इंजिन म्हणजे काय? तिथे तुम्ही फोर्सफुली ऑइल फ्लो करताय कुलिंगसाठी. ओके, चला आता समजून घेऊया थोडंसं एक्सटर्नल कंबशन इंजिन. बघा, रेल्वेचं एक्झाम्पल घेतलं. एक्सटर्नल कंबशन इंजिन काय करतो आपण? बघा, कोयल आहे आपल्याकडे, कोयल करतो, बर्न करतो आणि त्या ओके जे काही हीट तयार होतं कोळशापासून, ती कशासाठी यूज करतो आपण? वॉटर वेपर तयार करण्यासाठी. दिसते पाण्याची टँक, इथे वॉटर वेफर्स दिसते, वॉटर वेफर्स. बरोबर आहे. हे वॉटर वेफर्स तयार झाल्यानंतर ओके, वॉटर वेफर त्याला आपण काय म्हणतो? स्टीम. ही स्टीम जी आहे, ही स्टीम तुमच्या पिस्टनवर इम्पिंज केलं जातं किंवा इन्सिडंट केलं जातं. ही स्टीम म्हणजे बघा, या पिस्टनच्या आतमध्ये कंबशन होत आहे का? नाही, पिस्टनच्या बाहेर कंबशन होत आहे. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? एक्सटर्नल कंबशन. इकडे बघा, ओके सॉरी, सिलेंडरच्या आतमध्ये कंबशन होत आहे का? नाही, पिस्टन नाही, पिस्टन तर डिस्प्लेस करतो. सिलेंडरच्या आतमध्ये कंबशन होत आहे का? नाही, बाहेर कंबशन होत आहे. आणि हे बाहेरची जी काही कंबशनची जी एनर्जी आहे ती आपण यूज करता येते. बट इथे तसं नाहीये, इथे सिलेंडरच्या आतमध्येच कंबशन होत आहे, त्यामुळे त्याला इंटरनल कंबशन इंजिन म्हणलं जातं. इथे सिलेंडरच्या बाहेर कंबशन होत आहे आणि ही स्टीम फक्त तुम्ही या पिस्टनला डिस्प्लेस करण्यासाठी यूज करतात. कशासाठी यूज करतात? डिस्प्लेस करण्यासाठी यूज करतात. ओके, त्यामुळे हे पिस्टन डिस्प्लेस होणार. पिस्टन डिस्प्लेस झालं तर तुमचा क्रँकशाफ्ट रोटेट होणार आणि हे व्हेकल काय होणार? रन होणार. ओके, व्हेकल रन होणार. याचा एक एनिमेटेड व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देईल कशा प्रकारे इंटरनल कंबशन इंजिन वर्क करतं. तर ठीक आहे, सो हे काय करणार? वर्क करणार. ओके, रोटेट करणार. सो इथे काय होतं बेटा? ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर रेसिप्रोकेटिंग मोशन इट इज कन्वर्टेड इनटू द सर्क्युलर मोशन. काय झालं? रेसिप्रोकेटिंग मोशन कशामध्ये कन्वर्ट झालं? पिस्टनचं मोशन कसं आहे? रेसिप्रोकेटिंग मोशन आहे. कशामध्ये कन्वर्ट झालं? सर्क्युलर मोशन मध्ये. तो पण एक पार्ट आहे बेटा, तो येतो टॉमचा पार्ट, थिअरी ऑफ मशीनचा पार्ट येतो. ठीक आहे. सो इथे थोडंफार इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये काय डिफरन्स असतं. क्लिअर आहे सगळ्यांना? अरे येस और नो? आवाज आवाज. रुद्र, शुभांगी, तेजस्विनी. यस सर. ओके, डन. चला, डन झालंय. इंटरनल कंबशन इंजिन अँड एक्सटर्नल कंबशन इंजिन नोट डाऊन करणार इथपर्यंत? आजचे टॉपिक नोट डाऊन करणार का? रोचंद राठोड. ओके, डन. इथपर्यंत टॉपिक नोट डाऊन करा. सो वी विल स्टॉप हियर.